महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आपण ही मीटिंग बोलवलेली आहे ती अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाची आहे. ती ऐतिहासिक या संदर्भात आहे की एखादा राजकीय पक्ष त्याच्याशी संलग्न असणारे जे कामगार संघटना असतात त्यांना ह्या गोष्टी करण्यासाठी वाव देतात. पण इथे पहिल्यांदा असं घडलेलं आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की विश्वासोटी तुम्हीच पुढाकार घ्या आणि हे पक्षाच्या वतीने सुरुवात करून टिळक भवन पण नंतर महाराष्ट्रात तालुका जिल्ह्यात सगळीकडे जावं लागेल. तर हा प्रश्न जनतेच्या आंदोलनातून हा प्रश्न सुटेल. काय राष्ट्रीयकरणावरचा हल्ला याचं स्वरूप जनतेला कळल्याशिवाय जनता उभी राहणार नाही. कामगार संघटना त्यांचं काम ते करतात. कामगार संघटना जनता आणि राजकीय पक्ष ज्यांना काय राष्ट्रीयकरणाचा हा हल्ला परतवून लावायचा आहे त्या सगळ्यांची एकजूट जन आंदोलनाकडे होईल. मला असं वाटतं हा विचार जो आहे हा अत्यंत महत्वाचा आणि क्रांतिकारक आहे. याचं कारण असं की कामगार संघटना गेली 30 वर्ष विविध पद्धतीने बँक राष्ट्रीयकरण रद्द होऊ नये म्हणून संप करतात, आंदोलन करतात आणि त्यानंतर त्यांच्या आर्थिक मागण्यांकडे सरकार लक्ष देतं. आर्थिक प्रश्न काही प्रमाणात सुटतात म्हणजे पगारवाढीचे असतील किंवा अन्य काही सेवा शर्तीचे असतील. पण मुख्य प्रश्न जो आहे बँकांच्या खाजगीकरणाचा जो सरकारचा अजेंडा आहे अर्थात तो 1991 पासून ठरला आहे. पण त्याच्याबद्दल सरकार अनेक आली 91 पासून ते आजपर्यंत. पण त्याच्याविषयी ज्या भूमिका आहेत याच्यामध्ये आजही आपण बघतो की बँक राष्ट्रीयकरण हे नाही म्हटलं तरी केंद्र सरकारचा 70% मालकी हक्क आजच्या 12 राष्ट्रीयकृत बँकात आहे. आणि या ठिकाणी के विठ्ठलराव जे आयडीबीआय बँकेच्या अधिकारी वर्गाचे जनरल सेक्रेटरी आहेत, तिथल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आयडीबीआय मधल्या त्याचे ते नेते आहेत. आज प्रश्न असा आहे आयडीबीआय धरून या 13 बँका भारत सरकारच्या मालकीच्या आहेत. मोदी कालखंडामध्ये या 11 वर्षामध्ये बँक राष्ट्रीयकरणावरती सतत हल्ले होत आहेत. या हल्ल्याचं स्वरूप उदारीकरणाचा जो सर्वात मोठा टप्पा आहे तो म्हणजे मालकाने आपलं मालकी हक्क सोडून द्यावेत. आता हे बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांना त्यांच्या कमिट्यांमधून त्यांच्या जनरल बॉडीमधून हे अनेक वेळा सांगतात आणि संप पण होतात. सरकार याला किती प्रतिसाद देतं हा जनतेपर्यंत नेण्याचा मुद्दा आत्ता निर्माण झालाय. मी असं का म्हणतोय आणि या ठिकाणी कामगार संघटना आपलं काम करतातच आहे. पण कामगार संघटनांचे जे प्रयत्न आहेत ते कुठेतरी बोथट होत आहेत कारण का वातावरण अत्यंत दूषित झालंय. सरकारने चळवळींवरती खूप अंकुश आणलेले आहेत. शेतकरी 1.5 वर्ष लढले ते 3 कायदे रद्द झाले पण कामगार चळवळींना यश मिळतंय असं चित्र नाही आहे. या ठिकाणी मुद्दा असा आहे आज ही मीटिंग बोलवण्यामध्ये आणि त्याला जन आंदोलनाचं स्वरूप देण्यामध्ये कामगार संघटनेच्या पुढाकाराने करावं का पक्षानेच करावं. मी माझी भूमिका अनेक व्हॉट्सअप ग्रुपमधून मांडली. ती यासाठी मांडली की एक मध्यवर्ती पक्ष ज्याचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपण ज्या राष्ट्रीयकरणाच्या बचावाच्या गोष्टी करतो त्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय मॅडम इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 साली घेतला आणि त्याच्या विरुद्ध अटल बिहारी वाजपेयी आणि बलराज मधोक हे जे भारतीय जनसंघाचे त्यावेळेचे नेते होते यांनी त्या वटहुकमाला विरोध करण्याकरता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि त्या ठिकाणी
भारतीय काँग्रेस पक्ष इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालचा, तुम्हाला मी सांगतो या गोष्टी पुन्हा उजळणी करून आजच्या पिढीला सांगण्याची गरज आहे. या देशाच्या इतिहासातला एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय मॅडम इंदिरा गांधींनी जो घेतला, तेव्हा त्यांच्या उपपंतप्रधान मोरारजी देसाईंना त्यांना डच्चू द्यावा लागला. पक्षाची विभागणी झाली, त्यांचं नाव मोरारजी देसाई. पण तरी इंदिरा गांधींनी या देशाच्या विकासाचा महामार्ग जो आखला तो बँक राष्ट्रीयकरणातून आखला, हे आपण विसरता कामा नये. म्हणून 19 जुलै 1969 हा भारताच्या आर्थिक प्रगतीचा महामार्ग म्हणजे बँक राष्ट्रीयकरणाचा विकासाचा महामार्ग आहे. आणि त्याच्यातून बँका ह्या जनतेच्या मालकीच्या आहेत हे कायद्यान्वये संसदेमध्ये इंदिरा गांधींनी सांगितलं आणि त्यांनी ते राबवलं. त्या राबवण्याची जी गोष्ट आहे, आपण अनेक लोक आजच्या पिढीला सांगण्याची गरज आहे, कारण खरा हल्ला तो तिथे आहे. बँक राष्ट्रीयकरणामधलं महत्वाची गोष्ट काय, गावोगावी मी बँकांची शाखा नेईन, जेवढ्या रेल्वे शाखा, जेवढ्या पोस्ट शाखा, जेवढ्या बँक शाखा असतील, अशा तऱ्हेने गावातील जनतेची बचत बँकांमध्ये येईल आणि त्या बचतीचा योग्य वापर शेतकऱ्यांच्या विकासाकरता, छोट्या मोठ्या कारागिरींकरता आणि अर्थातच छोटे उद्योग आणि मोठे उद्योग यांच्या विकासाकरता तो पैसा वापरला जाईल. पण त्या ठिकाणी हे काही गोष्टी ज्याला आम्ही डायरेक्टेड क्रेडिट असा एक शब्दप्रयोग करतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या पद्धतीने सूचना आल्या, संसदेने पास केलेला कायदा आहे तो बँक नॅशनल ऍक्ट, की तुम्ही 100 रुपयापैकी 40 रुपये अग्रक्रमाने शेतकी व्यवसायाला किंवा भारतीय विकासासाठी पैसे राखून ठेवा. 100रातले 40. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये SC आणि ST आणि शिवाय अन्य मागासवर्ग यांना जे रिझर्वेशन दिलं, त्याच्यामागे काय सूत्र होतं, जो आर्थिकदृष्ट्या आणि अन्य अनेक कारणांमुळे मागास राहिलेला समाज आहे त्याला जोपर्यंत स्पर्धेमध्ये एक समान संधी मिळत नाही, समान संधीचं सूत्र हे घटनेने दिलं आणि त्याला रिझर्वेशनचं खूप मोठं महत्व आहे. मी तुम्हाला सांगतो, बँक राष्ट्रीयकरणामध्ये आत आलेले पैसे बँकांमध्ये त्यातले 40 रुपये या सर्व घटकांना अग्रक्रमाने देणं, आणि म्हणून या देशामध्ये काय झालं, हरित क्रांती झाली. या देशामधली दूध क्रांती किंवा श्वेतक्रांती ज्याला आपण म्हणू, ती घडवण्यामध्ये बँक राष्ट्रीयकरणाचा सिंहाचा वाटा आहे. आम्हाला नोकरी मिळाली, आमच्या सर्व्हिस कंडिशन चांगल्या झाल्या असं 13 लाख बँक कर्मचारी आजही सांगतात. ते विविध राजकीय पक्षांचे सभासद असतील, पण बँक राष्ट्रीयकरणावरती हल्ला होतोय म्हटलं तर सगळे एकवटतात. 10 संघटना आहेत. बँक राष्ट्रीयकरण हे सगळ्यांचा एक मानबिंदू आहे, तो केवळ बँक कर्मचाऱ्यांचा नाही. कारण का बँक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांसाठी म्हणून बँक राष्ट्रीयकरण झालं नाही, तर या देशाच्या आर्थिक मागासवर्गाच्या घटकांना, शेती व्यवस्थेला आणि छोट्या उद्योगांना ऊर्जितावस्था आणण्याकरता त्यांनी जमा केलेल्या बचतीतून ठराविक पद्धतीने त्यांच्या विकासाकरता खर्च केले पाहिजेत. त्याकरता प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून, संसदेच्या माध्यमातून जे अनेक नियम करण्यात आले, हा क्रांतिकारक निर्णय आहे. आणि म्हणून तुम्ही बघा की 70च्या दशकामध्ये अगदी पार 91 पर्यंत ह्या 20 वर्षामध्ये भारतीय बँकांनी प्रचंड मोठी घोडदौड केली. आणि आकडेवारी जर बघितली तर पुढच्या 91 ते आतापर्यंतच्या 30 वर्षात सुद्धा आजच्या घडीला बँका नाही म्हटलं तरी 1.25 लाख शाखा असतील, कर्मचारी वर्ग 8 लाख असेल, निवृत्तांची संख्या जवळजवळ नाही म्हटलं तरी 10 लाख आहे. मुद्दा एवढ्यापुरता नाही आहे. मुद्दा जमा झालेल्या पैशांमध्ये जसं आज रिझर्वेशन रद्द होण्याचा भारतीय जनता पक्षाचा आपल्याला नाव दिसतो, कागदावरती आरक्षण आहे पण आरक्षणामधून काहीच नाही आहे, तसं 40% जे अग्रक्रमाने दिलेली जाणारी कर्ज आहेत, कुठे आहेत ती? कप्परेडला आणि दादरला बसून ICICI बँक किंवा खासगी बँकांनी अग्रक्रमाची कर्ज मोठ्या कॉर्पोरेटला हाऊसला द्यायची आणि सांगायची की मी 40% डायरेक्टेड क्रेडिट ही पूर्ण केलेली आहेत. या पद्धतीने अग्रक्रमाची जी व्याख्या आहे ना, त्याच्यामध्ये आता मला ट्रक लोन देता येतं, मला
जी काही 1 कोटी 1.25 कोटी किमतीच्या वस्तू आहेत त्या शेतकऱ्याला परवडत नाहीत. शेतकऱ्यांच्या वाट्याची कर्ज ही मोठ्या कॉर्पोरेट्सकडे 40% कर्जातून सुद्धा डायव्हर्ट होत आहेत. आणि अशा तऱ्हेने हा जो 40% प्रायोरिटी सेक्टरचा कर्ज आज कॉर्पोरेट्सकडे जातोय, छोट्या उद्योगांकडे पण जात नाही. हा पहिला हल्ला गेले 10 वर्ष मी सातत्याने लिहितोय, बोलतोय, पण इकडे कोण लक्ष देत आहे? जमा होणाऱ्या 100 रुपयापैकी बँका स्थिर राहाव्यात म्हणून आम्ही 29% स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, त्यातून बँकांचं स्थैर्य 1969 सालापासून निर्माण झालं. होय, 4% आम्ही कॅश रिझर्व्ह रेशो ठेवतो म्हणून लोकांचा विश्वास आपले बँकांमध्ये पैसे सुरक्षित राहतील म्हणून आहे. पण परवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलं? 4% CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो 1% कमी केला. बँकांना सांगितलं तुमच्या ठेवी आमच्याकडे देऊ नका, तुमच्याकडे ठेवा. आणि त्या ठेवींचा ओघ मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांना त्यांनी वळवला. आणि तेच कॉर्पोरेट उद्योग ज्यांनी गेल्या 11 वर्षात 16 लाख कोटीची कर्ज बुडवेगिरी केलेली आहे. नावच घ्यायची झाली तर ज्या संघटनांचे लोक या ठिकाणी हजर आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून माध्यमांकडे मी 1995 पासून ते अगदी 2022 पर्यंत ह्या सगळ्या याद्या, मग किंगफिशरचा विजय मल्ल्या असेल किंवा SR ऑइल असेल किंवा आता कालच आलेली बातमी भूषण स्टील, या लोकांची कर्ज NCLT मार्फत कशी ज्याला म्हणतो आपण एव्हरग्रीनिंग होतात किंवा ज्याला हेअरकट मिळतो आणि बँकांच्या बॅलन्स शीटवरून ते राईट ऑफ होतात. मी एका बँकेचा संचालक होतो. 25 वर्षापूर्वी 4 वर्ष मी संचालकपद केलं. माझ्या कालखंडात एकही राईट ऑफची केस आली नाही. आणि आत्ता प्रत्येक बोर्ड मीटिंगमध्ये 100 प्रकरणं असतील तर 85 प्रकरणं राईट ऑफची असतात. हे केंद्रातल्या फायनान्स सेक्रेटरीकडून, फायनान्स मिनिस्टरकडून डायरेक्शन असते. आणि होय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पण डायरेक्शन असते. अशा पद्धतीने स्वच्छ भारत योजनेमध्ये बँकांचे बॅलन्स शीट स्वच्छ करणं आणि मोठ्या कॉर्पोरेट्सची मोठी कर्ज, बुडलेली कर्ज वसूल न करता राईट ऑफ करणं हा एक मोठा स्कॅम या देशात मोदी सरकारच्या कालखंडात झालाय. आणि मग याचं कुणावरती पावती फाडायची? बँकिंगचा एक नेता म्हणून, आणि तुम्ही सगळेजण इथे नेते आहात, तुम्हाला माहिती आहे की बँकांच्या ठेवींमधूनच अल्टिमेटली ही कर्ज वाटली जातात. आणि कर्ज जेव्हा राईट ऑफ होतात तेव्हा नुकसान होतं ठेवीदारांचं. ठेवीदार कोण आहेत? या देशातले नाही म्हटलं तरी शेतकरी, कामगार, मध्यम वर्ग हेच तर ठेवीदार आहेत. तुमची माझी बचत बँकांमध्ये येते आणि त्यातून दिली झालेली कर्ज जर अशी पॉलिटिकली राईट ऑफ होत असतील, वसूल न करता राईट ऑफ होत असतील, तर बँकांचं भवितव्य काय? हा नंबर 1चा प्रश्न. नंबर 2चा प्रश्न की बँका राष्ट्रीयकृत उद्दिष्टांप्रमाणे 69 पासून आता चालतायत का? तर 14 पासून बिलकुल नाही. बँक राष्ट्रीयकरण इंटॅक्ट आहे, कायदा इंटॅक्ट आहे, परंतु राष्ट्रीयकृत बँकांची दरवाजे आता सामान्य माणसांना हळूहळू बंद झालेली आहेत. खेड्यातल्या शाखा बंद होत आहेत, शहरामध्ये उघडल्या जात आहेत. आणि खेड्यातला पैसा शहरामध्ये मोठ्या कॉर्पोरेट्सना कर्जाने दिला जातोय. हे पहिलं स्वरूप गेल्या 15 वर्षात प्रकर्षाने दिसतंय. आणि त्यामुळे पैसा तुमचा आणि माझा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, मध्यमवर्गांचा, छोट्या व्यापाऱ्यांचा, कारागिरांचा हा पैसा किती असावा असं वाटतं तुम्हाला? माहिती कथा सांगतो, आकडेवारीच्या जंगलात जाऊ नका. या पब्लिक सेक्टर बँकांमध्ये आणि एकूणच बँकिंग व्यवस्थेमध्ये तुम्हाला मी सांगतो 225 लाख कोटी इथून लिहायला सुरुवात केला तर पूज्य किती टाकायचे त्या भिंतीपर्यंत जातील. 225 लाख कोटीच्या ठेवी बँकिंग व्यवस्थेत आहेत. आणि म्हणून जवळजवळ 150 लाख कोटी कर्ज दिलेली आहेत. त्यातली बहुतांशी कर्ज ही मोठ्या उद्योगांना गेली आहेत आणि ती बुडतायत. तेव्हा बँकांचे ताळेबंद आत्ता खूप छान दिसत आहेत, पण ते मॅनिप्युलेटेड आहेत. कारण आमची संपूर्ण चार्टर्ड अकाउंटची लॉबी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो किंवा तुमची दिल्लीतले कॉर्पोरेट हाऊसेस असो,
चार्टर्ड अकाउंटची लॉबी आज मोदींच्या सेवेत आहे. बँकांची बॅलन्स शीट सजवलेली आहे असं माझं विधान आहे. आम्हाला जर संधी मिळाली तर निश्चितपणे प्रत्येक बॅलन्स शीट याचं स्क्रीनिंग आणि स्कॅनिंग करून त्याच्यामध्ये विंडो ड्रेसिंग किती आहे हे सांगणारे आम्ही सगळे लोक आहोत. मला हे सांगायचं आहे की गोंडस दिसणारे ताळेबंद, सशक्त दिसणारे ताळेबंद त्याच्यातून राईट ऑफ केल्यानंतर आत्ता तो भांडवलाचा जो प्रश्न आहे की केंद्र सरकारचं भांडवल किती पाहिजे ते बजेटमधून येतं. त्याच्यातला जेव्हा तुम्ही प्रोव्हिजन करता नफ्यामधून तेव्हा आपोआपच ते भांडवल पुन्हा येतं. आणि म्हणून आता बँकांचं भांडवल म्हणजे केंद्र सरकारचं भांडवल ते 12% जास्त आहे. किमान जे असलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आहेत. सगळे पॅरामीटर्स खूप छान छान आहेत. मग प्रश्न निर्माण होतो, बँका विक्रीला का काढता, बँकांमध्ये निर्गुंतवणूक का करता. आणि या 12 बँका, याच्यापूर्वी आमच्या 27 बँका होत्या. मोदींच्या कालखंडात डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर आमच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 7 बँका संपूर्णपणे स्टेट बँक ऑफ इंडियाकडे देण्यात आल्या. ह्या सर्वच्या सर्व अतिशय देशव्यापी आणि उत्कृष्ट बँक होत्या. तुम्हाला आठवतं का? स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ पतियाला. या एकापेक्षा एक तगड्या बँका होत्या. या बँका बँक राष्ट्रीयकरणानंतर एवढ्या मोठ्या झाल्या. या 27 बँका राष्ट्रीयकृत, 28 बँक आमची IDBI मिळून 29 बँकांचा हा समूह या संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमध्ये आजही एकूण व्यवसाय जर 100 रुपये असेल तर आमचा वाटा व्यवसायामधला 70% आहे. मालक त्याचा भारत सरकार आहे. पण मोदी सरकार म्हणतं आम्ही 5 बँकांचं डिसइन्व्हेस्टमेंट करू. शब्द गोंडस आहे. मराठीमध्ये निर्गुंतवणूक. पण गेले 3 बजेटमध्ये असा एक शब्दप्रयोग आहे. मी मुद्दामून सांगतो अध्यक्ष महाराज की ॲसेट मॉनिटायझेशन पाईपलाईन नावाचा शब्दप्रयोग आलेला आहे. ॲसेट मॉनिटायझेशन पाईपलाईन याचा अर्थ असा की या पब्लिक सेक्टरमधल्या कंपन्या, पब्लिक सेक्टर बँका यांची निर्गुंतवणूक करून संपूर्ण बजेटमधली तूट त्यांना भरून काढायची आहे. म्हणजे सरकारच्या मालकीचा एक रुपया ॲसेट हे विकायचं आहे. आणि ते विकण्याकरता आज मीटिंग तुम्ही बोलवलं ते तुमचं अभिनंदन केलंच पाहिजे संपूर्ण जनतेने. याचं कारण असं, हे समजू द्या की सरकार आपली संपत्ती कशा पद्धतीने विकते. उदाहरणार्थ प्लॅनिंग कमिशन रद्द केलं, नीती आयोग आला. या प्लॅनिंग कमिशनच्या संदर्भात ऑल इंडिया बँक एसोसिएशनचा महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी म्हणून मी आपले डॉक्टर रत्नाकर महाजन आणि सगळे जे नेते होते यांना एकत्र केलं. आणि प्लॅनिंग कमिशन रद्द होणं हे बँक राष्ट्रीयकरण रद्द करण्याची सुरुवात आहे असं मी त्यावेळेस म्हटलं. सश्मिलामध्ये ही पहिली मोठी मीटिंग झाली. हे मी यासाठी सांगतो, त्या प्लॅनिंग कमिशनच्या ऐवजी आत्ता आलं नीती आयोग. हा IAS मंडळीचा एक छोटासा ग्रुप आहे ज्याला प्राईम मिनिस्टरने एम्पॉवर केलंय. ते पेपर तयार करतात आणि पेपर हा एकूण पब्लिक सेक्टर ॲसेट्स, मग ते LIC असतील, बँका असतील, जनरल इन्शुरन्स असेल, स्टील, ऑइल, कोल काही असेल, ते विकण्याकरता DIPAM नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे. DIPAM म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑफ पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट. DIPAM नावाचा प्लॅटफॉर्म मी जाहीरपणे सांगतो या ठिकाणी, याला प्रेसिडेंट ऑफ इंडियाची कॉन्स्टिट्युशनल सँक्शन आहे का? हा मला जाहीरपणे सवाल आहे. आणि या व्यासपीठावरून हा सवाल मी उपस्थित करतोय. काँग्रेस पक्षाने ह्याच्यावरती एक मुद्दा निर्माण करावा. DIPAMला घटनात्मक दर्जा काय, नीती आयोगाला घटनात्मक दर्जा काय. 1 रुपयाची वस्तू विकायची असेल सरकारच्या मालकीची तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा सही शिक्का लागतो. पण या ठिकाणी ॲसेट मॉनिटायझेशन पाईपलाईनमध्ये बजेटमधली तूट रिकव्हर करण्याकरता LICचे 3% शेअर विकले तर 40,000 कोटी रुपये मिळणार आहेत. हा डिसेंबर महिन्यापर्यंतचा निर्मला सीतारामन यांचा प्रोग्राम आहे. आणि IDBI बँक, 5 राष्ट्रीयकृत बँका यांचे डिसइन्व्हेस्टमेंट प्रोग्राममधून त्याला 60,000 कोटी रुपये जमवायचे. म्हणजे 1,00,000 कोटी रुपये आमच्या भारत सरकारच्या मालकीचे जे बँकिंग व्यवस्थेत आणि LICचे व्यवस्थेत आहेत ते विकणार आणि मग 1,00,000 कोटीचं बजेट तूट भरून काढणार. कोणता व्यवहार आहे हा? आणि हे करताना
माझा पुढचा प्रश्न, आज ही मीटिंग बोलवण्याचं कारण असं, कामगार संघटनांमध्ये आपण हे सगळे मांडतो प्रश्न, लोकांपर्यंत पोहोचतात की नाही मला माहीत नाही, पण काँग्रेस पक्षाने संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी लक्ष घालण्याचं ठरवलेलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी विठ्ठलराव बसलेले आहेत. विठ्ठलराव आणि आणखीन 2 संघटना हे राहुल गांधींना भेटलेत. मला वाटतं 4 महिन्यापूर्वी राहुल गांधींना त्यांनी निवेदन दिलं. राहुल गांधींनी आपल्या हँडलवरती ते टाकलेलं आहे. राहुल गांधींनी असं सांगितलं की मी संसदेमध्ये आयडीबीआय बँकेचं खासगीकरण होऊ देणार नाही आणि विदेशी भांडवलाचा जो हल्ला आहे तो परतवण्यासाठी आपण रस्त्यावरची लढाई करूया. आणि राहुल गांधीचा हा निर्णय आज हर्षवर्धन सकपाळ, ज्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत, यांना जेव्हा मी येस बँकेचं प्रकरण सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं ह्या प्रश्नावरती तुम्ही बँक कर्मचाऱ्यांना आणि जनतेला एकत्र करा आणि त्या पद्धतीने पक्ष म्हणून माझ्याकडे एकूण इकॉनॉमी आणि बँकिंग सेक्टर किंवा फायनान्शियल सेक्टर लक्ष देणं हा विषय आला. मला हे सांगायला आनंद असं वाटतो, आम्ही जिथे कमी पडतो तिथे आमचे अध्यक्ष 2 पावलं पुढे आहेत. ह्या मीटिंगचं महत्व असं की ह्या मीटिंगचा संदेश महाराष्ट्राच्या गावोगावी जाणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये 1 लाख लोक आज कामाला आहेत. मी आता सध्या सहकारी बँकांचा प्रश्न बोलत नाहीये, मी बोलतोय तो राष्ट्रीयकृत बँकांचं संरक्षण करण्याचा मुद्दा आहे, कारण तो देशाचा प्रश्न आहे. आणि भारताची राजधानी जरी दिल्ली असली तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि मुंबईमध्ये जेव्हा काँग्रेस पक्ष हा प्रश्न उपस्थित करेल, मुंबईमध्ये सर्व इंडिया अलायन्सचे प्रश्न हा प्रश्न उपस्थित होतील आणि त्याच्यामागे तमाम ताकद कामगार वर्गाची असेल, बँक कर्मचाऱ्यांच्या तमाम संघटनांची असेल, महाविकास आघाडी मांडणाऱ्यांची असेल, या सर्वांना भूमिका घ्यायला लागेल की आपल्या बँकांचं राष्ट्रीयकरण रद्द करणं असं कुठला वटहुकूम निघणार नाहीये. मेहरबानी करून सांगतो, वटहुकूम निघून बँक राष्ट्रीयकरण रद्द होणार नाही. तो टप्प्याटप्प्याने राष्ट्रीयकरण हे कमकुवत करणं हे गेले 11 वर्ष सुरू आहे. याबद्दल तांत्रिक बाबी आपण पुढे बोलूया, पण मुख्य बाब कुठली, कारण का या ठिकाणी काही एक्सपर्ट्स आहेत. या ठिकाणी रोजच तुमचं प्रबोधन करणारा एक महान नेता आमच्या समोर आहे, त्याचं नाव संजीव चांदोरकर. रोजच तुमचं प्रबोधन करणारा माणूस या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी ते विठ्ठलराव आहेत, पण आपल्या सर्वांना पुढे नेण्यासाठी एका भक्कम मध्यम मार्गी पक्षाची गरज होती, तो काँग्रेस पक्ष. आणि म्हणून 69 पासून ते आतापर्यंत जे निर्णय इंदिरा गांधींनी केले, ज्यामुळे या देशाच्या विकासाचा महामार्ग निर्माण झाला, आज विकासाच्या नावाखाली अर्थव्यवस्था मोडकळीस आणणं, तो ट्रम्पच्या टॅरिफवरचा प्रश्न असो. पण या ठिकाणी मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो आणि मी माझं भाषण संपवतो. नेमका हल्ला काय, आपण का जागे राहिलं पाहिजे, तुम्हाला मी सांगतो. सुरुवात येस बँकेपासून. येस बँकेला मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 2 महिन्यापूर्वी 13,000 कोटी टाकून सुमिटोमो बँक ही जपानची नंबर 2ची बँक, यांनी येस बँक ही भारताच्या 6व्या नंबरची खासगी बँक, त्याचा 20% वाटा उचलला. वर्तमानपत्रांनी बातमी दिली, इकॉनॉमिक टाइम्स वगैरे. अजून 30,000 कोटी टाकले तर 51% मालकी हक्क येस बँकेची कोणाकडे जाईल, सुमिटोमो बँकेची जाईल. या ठिकाणी एक फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट आमच्या हातात आला आणि त्या ऑडिटच्या रिपोर्टप्रमाणे हे लक्ष स्पष्ट आहे की ह्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिल्याशिवाय, केंद्र सरकारने दिल्याशिवाय हे होणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो हे का होतंय. या येस बँकेमध्ये डिफॉल्टर कोण आहेत, तुम्ही डिश टीव्ही ऐकलेत, डिश टीव्ही अनिल अंबानीचा संपूर्ण पोर्टफोलिओ, तुम्ही DHFL ऐकलेत, तुम्ही IL&FS ऐकलेत, हे सगळे मोठी धेंड येस बँकेचे डिफॉल्टर आहेत. त्यांना वाचवण्याकरता या देशातल्या नंबर 2च्या नेत्याने ही बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडे दिली, ती वाचवली आणि आता स्टेट बँक ऑफ इंडियाची मॅनेजमेंट, स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्टेक, एकूण 20%चा स्टेक जपानच्या सुमिटोमो बँकेकडे जातोय. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता या जपानच्या बँकेला येस बँक घेण्यासाठी रस्ते खुले करतायत. सेबीने मार्ग खुला केलेला आहे. खरं तर कुठल्याही एका विदेशी संस्थेला 40% जास्त मालकी हक्क ठेवता येत नाही, पण 51% मालकी हक्क जाण्यासाठी नियमांची अदलाबदल केली जाते, नियमांची फेरफार. आणि हे कोण करतं, अर्थ मंत्रालय, फायनान्स सेक्रेटरी आणि रिझर्व्ह बँक गव्हर्नर. आजचा रिझर्व्ह बँक गव्हर्नर दास गेल्यानंतर संजय मल्होत्रा हा रेव्हेन्यू सेक्रेटरी होता. या ग्रस्ताने सांगितलं की नाही,
विदेशी बँकांना या ठिकाणी वाव आहे आणि आम्ही तो देणार आहोत. त्यामुळे येस बँक जेव्हा जाईल ना कोणाकडे, जपानच्या सुमिटोकडे, पुढचा नंबर लागतोय आयडीबी बँकेचा. आयडीबी बँकेविषयी आज का आग्रहानं आपण बोललं पाहिजे? आम्ही शिकलो आमच्या नेत्यांकडून आणि इंदिरा गांधींकडून, जेव्हा एकावरती हल्ला होतो तेव्हा सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. वन फॉर ऑल, ऑल फॉर वन. आता आयडीबी बँक सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचे 3 बायर्स आहेत. एक फेअरफॅक्स नावाची कॅनडाची संस्था आहे, तिथे छड्डा नावाचे त्यांचे मालक आहेत, भारतीय आहेत, पण ती एक मल्टीनॅशनल बँक आहे. नंबर 1. नंबर 2 आपली कोटक बँक. नंबर 3 एक एमिरेट्स नॅशनल दुबई बँक. हे नाव लक्षात घ्या बरं का. आमच्या अदानींचे बंधू त्या ठिकाणी आहेत, त्यांचा ऑलरेडी त्या ठिकाणी नेक्सस आहे. त्याच बँकेला अल्टिमेटली आयडीबी बँक विकली जाईल. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. म्हणून जरी सेबीने हा कार्यक्रम पुढे नेला तर ॲसेट मोनेटायझेशन पाईपलाईनमध्ये हा कार्यक्रम होतोय, तो दीपम इम्प्लिमेंट करतोय. नीती आयोगाने मंजुरी दिली, प्राईम मिनिस्टर्स ऑफिसने मंजुरी दिली, कॅबिनेटने मंजुरी दिली, संसदेकडे हे जात नाहीत. आणि म्हणून राहुल गांधी म्हणाले की मी तुमच्यासाठी उभा आहे. ही मंडळी जेव्हा भेटली राहुल गांधींना, त्यांनी सांगितलं की तुम्ही लढा, मी तुमच्याबरोबर काँग्रेस पक्ष म्हणून अन्य इंडिया अलायन्सच्या पक्षाने घेऊन उभारतो. आणि म्हणून काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्रातून तुम्ही जे नेतृत्व करतायत या मिटिंगला हे महत्व आहे. कारण का पुढच्या महिन्यात आयडीबी बँकेची विक्री जर नॅशनल बँक ऑफ दुबई म्हणजे एमिरेट्स, त्याच्यामागे दुसरा अदानी आहे, इथला अदानी पण आहे. त्याने बीकेसी वरती एक कंट्रोल केलेला आहे. धारावी ही दुसरी बीकेसी होणार आहे, बरोबर आहे. धारावी ही दुसरी बीकेसी होणार आहे. पण पहिल्या बीकेसी मध्ये या एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई, मी तुम्हाला माहिती अशी देऊ इच्छितो विठ्ठलराव, की या बँकेला इंडियन सबसिडरी करण्याचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवाना दिलाय. मी पुढची माहिती अशी देऊ इच्छितो, बीकेसी मध्ये एक मोठा प्लॉट ज्या त्यांच्या इंडियन सबसिडीला देण्यात आलाय आणि ही इंडियन सबसिडी पुढच्या महिन्यात बोली लावणार आहे आणि ती बोली त्यांच्या सोयीची असेल. आयडीबी बँक विक्रीची सुरुवात सप्टेंबरला होईल, विक्री पूर्ण होईल डिसेंबरमध्ये. असा एक राजकीय निर्णय कुणाच्या फायद्यासाठी होतोय? एकदा जर आयडीबी बँकेमध्ये या विदेशी भांडवलाचं आक्रमण झालं तर मग आमच्या बाकीच्या बँकांमध्ये, मी ज्या बँकेतला आहे ती बँक ऑफ महाराष्ट्र, या ठिकाणी सेंट्रल बँक काँग्रेसचे लोक आलेले आहेत, युको बँकेचे लोक आलेले आहेत, इंडियन बँकेचे लोक आलेले आहेत, इंडियन ओव्हरसीजचे लोक आलेले आहेत आणि पंजाब अँड सिंध बँकेचे लोक आलेत. या 5 बँकांमध्ये जवळजवळ 20% डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतवणूकीचा कार्यक्रम म्हणजे फॉरेन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यांना आता 20%ची परवानगी आहे, ती 26% करून देणं, असा एक बदल कदाचित हे संसद करेल. पण ते न करता सुद्धा आरबीआय त्यांना परवानगी देतो आहे. आणि म्हणून दीपमची भूमिका, नीती आयोगाची भूमिका, केंद्र सरकारची भूमिका, सेबीची भूमिका, आरबीआयची भूमिका, आपण बँक कर्मचारी निवृत्त असागर नसा आपण समजावून घेतली पाहिजे. का या देशातल्या बँका ज्या इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं त्याला विकण्याचा कार्यक्रम, डिसइन्व्हेस्टमेंट नव्हे, बँक विक्रीचा कार्यक्रम, खासगीकरण नव्हे. खासगीकरणाच्या पुढची गोष्ट मी सांगतोय, आपल्या देशातली ही संपत्ती किती? 225 लाख कोटीची बचत अत्यंत स्वस्तामध्ये विदेशी बँकांना हँडओव्हर करण्याचा एक मोठं कारस्थान जे रचलं गेलेलं आहे. आणि म्हणून शिदोरीचा अंक काय सांगतो? बँकांचा राष्ट्रीयकरण हल्ला म्हणजे देशाच्या सार्वभौम आर्थिक धोरणावर हल्ला. हे टायटल आहे, कुमार केतकरांनी एक लेख लिहिलेला आहे. कुमार केतकर हे सातत्याने सांगतायत की भारतीय सार्वभौमतेवर हल्ला होतो विदेश नीतीमार्फत, डिफेन्स पॉलिसी मार्फत आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये. आता 11 वर्षामध्ये हे होत आहे. म्हणून शिदोरीचा अंक काढणं हा निर्णय आमच्या अध्यक्षांचा आहे आणि शिदोरी 15 दिवसाच्या आत हा अंक तुमच्या पुढे येतोय. हा महाराष्ट्राच्या गावोगावी गेला पाहिजे. याचे आपण सगळेजण सबस्क्रायबर होऊया. कारण का बँकांचा प्रश्न हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, सर्व कामगार संघटनांच्या माध्यमातून आपण पुढे नेला पाहिजे. आपण आयडीबीआय वाचवलीच पाहिजे. आपण सर्व बँका वाचवल्याच पाहिजेत. कारण बँका मोडल्या तर या देशाची अर्थव्यवस्था ट्रम्प टॅरिफच्या आधी आपल्या शरीरामध्ये
आपली जी रीढ की हड्डी आहे ना, म्हणून आपण उभे आहोत. इकॉनॉमी उभ्याची आडवी होईल, आपला श्रीलंका व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराखाली ही मीटिंग आता होते. ही पहिली मीटिंग आहे. आपल्याला गावोगावी जाऊन या देशाची ही संपत्ती, बँक राष्ट्रीयकरण वाचवणं, सार्वजनिक क्षेत्र वाचवणं म्हणजे देश वाचवणं हे आपल्या मनामध्ये आहे. प्रत्यक्षामध्ये कृती करताना रस्त्यावरची आंदोलनं केल्याशिवाय मोदी सरकार जागा होऊ शकत नाही. रस्त्यावरची आंदोलनाशिवाय कोणताही प्रश्न सुटणार नाही. पण त्याला एक आधार लागतो आणि तो राहुल गांधी यांनी जेव्हा सांगितलं या संघटनांना की तुम्ही आंदोलनात या, मी तुमच्या बरोबर आहे, संसद से सड़क तक हम आपके साथ हैं, हम लड़ेंगे आपके साथ में, हम इन बैंकों को बेचना नहीं देंगे, हे राहुल गांधीचं म्हणणं आज हर्षवर्धन सकपाळ आणि संपूर्ण एमपीसीसी टीम जी आहे ही प्रत्यक्षामध्ये आंदोलनातून बँक राष्ट्रीयकरणाचा हल्ला परतून लावण्यासाठी सिद्ध आहे. आणि म्हणून हा अंक कृपया नीटपणे वाचा. ही सभा आर्थिक प्रश्नांवरती सुरू केली आणि संपली अशी नाहीये. ही 69 साली जे एक वैचारिक वादळ निर्माण झालं आणि देश पुढे जाण्याचा मार्ग खुला झाला, आज देशावरचं एक मोठं संकट म्हणून विदेशी भांडवलाचा हल्ला सार्वजनिक क्षेत्रावरती होतोय. होय, तो अनेक क्षेत्रांमध्ये आपण नंतर बोलू, पण बँकिंग क्षेत्रावरती आता जो होतोय तो इमिजिएट आहे. आणि या म्हणून आज के विठ्ठलराव बंगलोरवरून सकाळच्या फ्लाईटने इथे आले. आज त्यांची बँक वाचवण्याकरता ते 11 ऑगस्टला त्यांनी अखिल भारतीय संपाचा आदेश दिलाय. त्यांनी जंतर-मंतरवरती 250 लोकांचं धरणं केलेलं आहे. ते प्रत्यक्ष आंदोलनामध्ये आहेत. त्यांचं आंदोलन केवळ त्यांचंच नसून ते तमाम भारतीय नागरिकांचं आहे. त्याच्यामध्ये त्यांचा आयडीबीआयचा टॉवर या मुंबई शहरात आहे. मुंबईतली तमाम जनता आयडीबीआयच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आणि संपूर्ण देशातल्या 13 लाख बँक कर्मचारी निवृत्त असोत अगर नसोत त्यांच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष काम करेल. आणि म्हणून सर्व कामगार संघटना यांनी एकत्रितपणे हा प्रश्न राष्ट्रीयकरणाचा हल्ला आम्ही परतवून लावू या जिद्दीने आपण उभं राहिलं पाहिजे. मी इथेच थांबतो आणि मी धन्यवाद देतो पुन्हा एकदा हर्षवर्धन सकपाळ जे अध्यक्ष आहेत की या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या बरोबर आहे असं सांगणं हे फार महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून ही सभा होऊ शकली. 19 तारखेला हा निर्णय झाला आणि 1 तारखेला आपण मिटिंग घेतो. हा अंक पण फक्त 15 दिवसात होऊ शकला. एवढं मोठं आपण काम केलेलं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही जेव्हा वापस तुमच्या बँकांमध्ये जाल तेव्हा जनरल बॉडी मिटिंग घेऊन काँग्रेस पक्षाचा हा निर्णय आपण लोकांना सांगायला पाहिजे. तुमच्या लढाईमध्ये काँग्रेस पक्ष अग्रेसर राहून तुम्हाला मदत करेल. आणि होय, आपली मोठी विशाल जनसभा होईल तेव्हा राहुल गांधी या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये आम्हाला संबोधन करण्यासाठी आझाद मैदानावर येतील. एवढं मोठं विशाल दर्शन आपण आपल्या आंदोलनातून घडवूया. धन्यवाद. इथेच थांबतो.